एकदा जगन्नाथाच्या रथाला जागा सोडल्यावर कोण येऊ कोण नाही येऊ कोण आडवा आला ते रात शिंपडून पुढे जाणार आहे. तो मीच असलं पाहिजे, वकील साहेब तुम्हीच असलं, तुम्ही सगळे असलं पाहिजे असं नाही काय. आज जगन्नाथाच्या रथाला कोण कोण हात लावेल, कोण कोण वडेल, गाव काय आपला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दैतेचं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांच्यासाठी जीवाची कुर्बानी तुम्ही आम्ही केली सगळ्या लोकांनी. अजून पुन्हा अजून एक आपल्याला आव्हान करेल, ओबीसी म्हणजे फक्त आपल्याकडेच नाही, मुस्लिम समाजातला 60% मुस्लिम ओबीसी मध्ये. अजून ती आता आपण मुबत असं घेतले आडवी जास्त लागते. गावातला कासार आहे, गावातला तांबोळी, किती लोकांची मुबत. गावात कासार येतो नाही आपल्या गावात. कासारा ज्यावेळी बांगड्या भरतो आपल्या माता बहिणी हातात हात देतात की नाही. किती मोठा ट्रस्ट आहे पिढ्यानपिढ्याचा. कोणी सांगितलं आमच्या भागात काही मुस्लिम समाजाची घरी आमच्या बिरुबाची जत्रा भरली की कपाळ भरून भंडारले गेले, काही जण ढोल वाजवत होते. आणि आपल्या स्वामींनी कसं काय आपले विरोधक असू शकतात. त्या मुस्लिम समाजातल्या 50 ते 60% लोकांना सुद्धा हे समजावून सांगावं लागलं. यू आर ओबीसी, त्यांना सुद्धा या अख्ख्या या यात्रेमध्ये सामावून घ्यावं लागेल. तुम्ही उभे राहिला, हे आंदोलन उभं राहिलं, ही क्रांतीची भूमी दौंड पाटस का निवडलंय. पाटस तिला आमचा चौफूल आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे. कशासाठी का निवडलंय पाटस, पाटसची भूमी का निवडली. मराठवाड्यामध्ये अनेक आंदोलन आपल्याला करता आले असते. मराठवाड्यामध्ये आम्ही उपोषण केली, मराठवाड्यामध्ये अनेक सभा घेतल्या. आम्हाला वाटायचं पश्चिम महाराष्ट्रातील माणसं कुठून उभी राहणार नाही, आंदोलन उभं राहणार नाही. पण महाराष्ट्रातलं नाही, देशातलं नाही, जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन असेल हा आत्मविश्वास तुम्हाला जाईल. तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्सली या गोष्टी सांगायला लागले. कारण ज्या ज्या गावात आम्ही मिटिंग घेतल्या तिथल्या माणसाने आम्हाला सांगितले आमच्या गावात 25. आता मागच पिंपळीमध्ये आम्ही होतो, तिथल्या पोरांनी सांगितले आमच्या गावातनं 25 गाड्या येणार. बापूराव सुरेश कोमणे साहेब, तुम्ही बारामती शहरातनं किती गाड्यांचा आकडा दिलाय महाराज? किती? शहरामधनं 80 गाड्यांची नोंद आहे. पैलवान त्या दिवशी सोलापूरला आपण नुसतं मी सोलापूरला पहिली पत्रकार परिषद घ्यायला निघालो होतो, तर त्या मोहोळमध्ये 100 गाड्यांची रॅली फक्त एकट्या पैलवाननं काढली. मग हे सगळं एकत्र आणायचं. मतं मागायला आपण एका जातीच्या दारात जाऊन सांगतो गाव, प्रत्येकाच्या दारात जाऊन शकतो ना. गाव बरा आपला आहे, समजावून सांगायचं. लई गणित मोठं आहे. आपलं आरक्षण घेतलंय ना, कशाचं गौरव घेतलंय? कारण तिथं सगळे आमदार खासदार मंत्री सगळे यांचे म्हणून पक्ष यांच्या दावणीला बांधत म्हणून. आणि तुम्ही आम्ही एक झालो तर हे नाही. जर गुडघ्यावर लोटांगण घालत तुमच्या वाड्या वस्त्यावर आले ना, नाव दुसरं सांगतो तुम्हाला. म्हणून बाबा तुम्ही सगळी बुजुर्ग मंडळी जाणती मंडळी इथं आलेली आहात. मला जेवढं माझं मत व्यक्त करायचं आहे तर मी मत व्यक्त केलेलं आहे. तुम्ही लढणारी माणसं होता. अजून आमच्या धनगर समाजाला समजावून सांगावं लागेल की तू ओबीसी आहेस. तुमचा विरोधी धोनी कलेक्टर झाला, तो ओबीसी मधून झाला. कारण देशात ओबीसीच्या आरक्षणाचं पाहिलं आहे आपण. तो सभापती झाला माणिकराव सोनवणकर, तुमचा जेडपी अध्यक्ष झाला, तो ओबीसी आरक्षणावर झाला. नाहीतर लोक ते जणांच्या म्हणतोय हो काय फुटेज आहे त्याला मीडियाचं. ती काय म्हणतोय, अरे ह्याला सांगा रे ह्याचं तुझ्या जातीचं गडबड, धनगर बाजूला झाला की तू मोकळे राहा. म्हणजे तुमच्यामध्ये फूट पाडायचा हा कुठे गाव आहे. नालायक माणसं आहेत, नालायक. अरे ह्याला मी 50 वेळा सांगितलं या महिन्याचा रंगीला. तुम्ही म्हणाला तुम्ही असंच बोलतोय काय करायचं सांग म्हणतोय. धनगर समाज त्याला सांगा की एसटीचं आरक्षण झालंय. अरे ताटातला घास काढून घेताय रे तुम्ही, अंगावरची कापडे काढून घेतले तुम्ही. ही लढाई पण ती 4 पिढ्यांची लढाई आहे. तुमचा बुद्धिभेद केला जाऊ शकतो, तुमच्या फूट पाडली जाऊ शकते, तुमचे नेते बदनाम केले जाऊ शकतात, तुम्हाला खलनायक म्हणून उभं केलं जाऊ शकतं. आतापर्यंत मी एवढा वेळ बोललो, यामध्ये काय चुकीचं काय वाईट, कुणाच्या मनामध्ये अपमान, कुणाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं वाटावं असं कुणाला वाटलं का?
मी काय बोललो, मराठा समाजामध्ये सुद्धा गोरगरीब माणसं आहे, पण त्यांच्या गरिबीची व्याख्या आणि माझ्या भटक्या समाजाच्या गरिबीची व्याख्या, त्यांच्या गरिबीची व्याख्या 50 एकरावर 2 एकरावर आलोय. माझ्या भटक्याच्या गरिबीची व्याख्या मी ऐकतोय म्हणून एक उदाहरण सांगतो. कुंभार समाजाचं माझ्या या भाडवणीच्या अलीकडे पंढरपूर रोडवर एक कुंभार समाजाचा एक वाड आहे. तिथं मी गेलो आणि मी त्याला विचारलं की देशाच्या स्वातंत्र्याला, म्हणजे आता ते माणूस साधा आहे, मी आपल्या साध्या भाषेत विचारलं त्याला की तुमची पोरं नोकरीला आहेत का, तुम्हाला जमीन किती, तुमचं कुठल्या बँकेत अकाउंट आहे. त्या माणसाला बोलतं केलं. तो माणूस काय बोलला माहिती आहे का, माझ्या आज्याकडं 4 गाढवं होती, माझ्या बापाकडं 4चे 8 झाली आणि आता माझ्याकडे 10 आहे. हे आम्हाला देशाच्या स्वातंत्र्यानं आम्हाला काय दिलं, 4 गाढवावरून 8 गाढवं, 8 गाढवावरून 10 गाढवं. आणि पहिलं आम्ही मडकी विकायचो, पहिले आम्ही सक्राती गाडगी विकायचो किंवा ते खापराचे काही हे विकायचो. आता काय विकतोय, आता आम्ही ती कुलरसारखं नळाचं रांजण केलं. आता आम्ही गणपतीच्या कुठेतरी एखाद्या वर्षभरात एकदा गणपतीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस बिरीस आले. नाही दिलं स्वातंत्र्यानं, मायक्रो ओबीसीला काहीच दिलं नाही. आता ही तुमची आमची जिम्मेदारी आहे. विकास झाला पाहिजे. अनेक बरं सगळे लोक शांत चित्तानं माझं मनोगत ऐकून घेतलं. पाटसला दौंडला हजारोंच्या संख्येनं तिथं 4 व्हीलर येतील. एवढ्या 4 व्हीलर आल्यानंतर सुरुवात लाखानं झाली ना, ओबीसीचा मोर्चा 10 लाखाचा होणार. काय बोललो मी तुम्हाला, सुरुवात माझ्या दौंडच्या भूमीमध्ये 1 लाखाची झाली ना, मुंबईमध्ये 10 लाखापेक्षा एक माणूस कमी येणार नाही. जरांगीला मी दाखवू आपली शक्ती किती आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी ओबीसीच्या मनामध्ये अंडरकरंट काय ते दाखवू. नुसतं आमचा डीएनए ओबीसी म्हणून नाही चालणार. गल्ल्यामधून वाड्या वस्त्यावर कुणी गेलं, माधव ओबीसी नासर फ्रांजे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, अण्णासाहेब डांगे, म्हणून तुम्ही सत्तेत बसलाय राजाओ. तुम्ही आमच्या बाजूने एक शब्द बोला ना. म्हणून बाबा हो, खूप काही बोललो, खूप काही बोलता येण्यासारखं होतं, खूप वास्तव आणि परखड, कारण तुम्ही जबाबदार माणसं सगळे आहात. कोण वकील मंडळी, कोण माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत, कोण माझी सभापती आहे. आणि गाव माझं ही फर्टाईल लँड आहे. निमगाव केतकी म्हणजे काय, फर्टाईल लँड, जाऊ जमीन, कसदार जमीन आहे ओबीसीच्या चळवळीची. तशी जमीन निरावागतची पण आहे बरं का, तशी जमीन पंधरेची पण आहे, तशी जमीन माळशिरसची बी आहे, सांगोल्याची बी आहे, इंदापूरची बी आहे, तशी जमीन दौंडची बी आहे. पण आम्हाला कळणं झालंय की कुठलं टाकावं, फसल कुठली काढावी. आम्ही आपलं बाजऱ्या पेरतोय, काढून आणतोय, घना दळून आणतोय, खातोय, बास. जमाना कुठला आहे, कसं वागलं पाहिजे, कसं पुढं गेलं पाहिजे, या दृष्टिकोनातून निमगावच्या सर्व मंडळींनी ही जी मीटिंग घेतली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो. मी खूप लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय ज्योती, जय मला, जय भीम.